नमस्कार. मागच्या भागात आपण जरीपासनं चेन स्टिच कशी तयार करायची हे बघितलं. तर या भागात आपण सिल्क थ्रेडपासनं चेन स्टिच कशी तयार करायची हे बघणार आहोत. त्यासाठी मी हा रेड कलरचा सिल्कचा धागा घेतलेला आहे. हा धागा खूप कच्चा असतो, त्यामुळे खूप हळूवारपणे हँडल करायचं असतं. मी आता स्टिच तयार करण्यासाठी धागा काढून घेते. तर सिल्कचं असं असतं की सिंगल धाग्यापासून आपण चेन स्टिच तयार नाही करू शकत, कारण हा धागा खूप पातळ असतो आणि बारीक असतो, त्याच्यामुळे ती स्टिच दिसत नाही. त्यासाठी आपण हा धागा डबल करून घेणार आहोत आणि त्याचा सेंटर घेणार आहोत. आता मी हा सेंटर घेतलाय सिल्कच्या धाग्याचा, हे बघा. आणि मी जो सेंटर पकडलाय तिथे मी जसं सिल्क जरीचा धागा धरतीये असाच मी सिल्कचा धागा धरलाय, पण याला कोणतीही नॉट दिलेली नाहीये. डायरेक्ट मी सेंटरला धरलेला आहे, कारण नॉट देण्याची गरज नसते. आता मी हात जो धरलेला धागा आहे ह्या हातात, हा धागा मी खालच्या साईडने पकडणार आहे. मला समोरच्या दिशेने जायचंय, त्यामुळे मी सुईचं टोक समोरच्या दिशेने केलंय. हे बघा, ही असली जरीची स्टिच आहे. आता आपण असा धागा पकडून घेणार आहोत बोटात, कोणतीही नॉट नाही टाकलेली. आणि हा हात खालच्या साईडने, सुईचं टोक मला समोरच्या दिशेने जायचंय त्यामुळे समोर ठेवलेलं आहे. धागा गुंतवला, हे बघा धागा वरती आला. आता हा सिंगल आलाय, पण नेक्स्ट स्टिचला माझा डबल धागा येणार आहे वरती. हे बघा, दिसतोय? दोन धागे वरती आलेले, हे बघा, याच्यात दोन धागे. हे थोडेसे टर्न करून यात गुंतून घ्यायचे. बाकी सगळं सेम आहे जरीच्या स्टिच सारखं, फक्त हे डबल धागे येतात त्यामुळे सगळ्यांना कठीण वाटतं. पण धागा सारखा करून घेतला तर कठीण नाही काही. हे बघा, अशा प्रकारे आपण सिल्कची स्टिच अगदी इझी, मी कुठेही ओढत नाहीये धागा, बघा अगदी हलक्या हाताने, कारण हा धागा कच्चा असतो. दिसतंय? हे बघा, आता ही वरतून चेन स्टिच आलेली आहे, पण खालच्या साईडने मशीनची शिलाई आलेली आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते. चला तर बघूया बॅक साईडने कोणती स्टिच येते. हे बघा, मी धागा चिमटीत धरलेला आहे, जसा जरीचा धरला होता तसा. हे दोन धागे अगदी जवळ धरले, सुईच्या टोकाभोवती फिरवले, वरती आले, टर्न केला, स्टिच वरती आली, खाली मशीनची शिलाई आली. बघा, दिसतंय? धागा फक्त सुईचे दोन धागे जुळून धरले आणि सुईच्या टोकाभोवती फिरवती. हे बघा, अशा प्रकारे खाली बॅक साईडने मशीनची शिलाई आलेली आहे. जशी जरीच्या याला मशीनची शिलाई आली होती तशीच याला पण मशीनची शिलाई बॅक साईडने आलेली आहे. आणि समोरच्या साईडने, हे बघा, समोरच्या साईडने कशी चेन स्टिच आलेली आहे. जशी जरीची आली तशी सिल्कची आली. सिल्कचा डबल धागा घेतलाय तरी इतक्या नाजूक प्रकारे आलेले आहे. सिंगल धागा घेतला असता तर किती नाजूक आली असती. आता शेवटला जो सगळ्यात अवघड पॉईंट, सगळ्या बायकांची ओरड असते की मला सिल्कच्या धाग्याची एंड नॉट जमत नाही, ती आपण बघूयात. हे बघा, जे माझे शेवटचं स्टिच आहे ते मी अशा प्रकारे मोठा केलाय तो टाका, त्याच्या अगदी जवळ छोटा टाका घेतलाय, पण माझे दोन्ही धागे आलेले बघा वरती. आणि हा जो नंतरचा टाका आहे तो आधीच्या टाक्यातून अशा प्रकारे दोन्ही पण धागे काढून घ्यायचे, एक नाही दोन्ही धागे असे बाहेर आणले. आणि जो आधीचा धागा आहे तो ह्या नंतरच्या धाग्यातून अशा प्रकारे बाहेर ओढला. ही झाली एंड नॉट. अगदी सोपी आहे, तुम्ही पण इझी करू शकता तशी. अशा प्रकारे आपण सिल्कपासनं चेन स्टिच कशी तयार करायची आणि जरीच्या धाग्यापासून चेन स्टिच कशी तयार करायची, एंड नॉट कशी द्यायची, ह्या दोन कन्सेप्ट शिकलो आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण फेदर स्टिच शिकणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवरती कमेंट्स करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सिल्कची फेदर स्टिच बघायला आवडेल की दुसरं काही बघायला आवडेल, ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.